नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारनेही राज्यभरातील विक्रेत्यांना अंड्यांवरती एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उत्तर प्रदेशामध्ये अंड्यांवरती उत्पादन आणि एक्सपायरीची डेट म्हणजेच वापराची अंतिम मुदत टाकण्याची सक्ती येत्या 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही मागणी महाराष्ट्रामध्ये होऊ लागली. उत्तर प्रदेश सरकारनं अन्न सुरक्षा लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 एप्रिल 2026 पासून राज्यातील प्रत्येक अंड्यावरती एक्सपायरी डेट छापणं बंधनकारक केलंय. या नवीन नियमानुसार अंडं कधी दिलं आणि ते कधीपर्यंत वापरण्यास योग्य आहे ही माहिती अंड्याच्या कवचावरती स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे. नियमांचं पालन न केल्यास अंडी नष्ट केली जाऊ शकतात किंवा मानवी वापरासाठी अयोग्य असा शिक्का मारला जाऊ शकतो असंही सांगण्यात आलंय. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील हा निर्णय लागू करावा अशी मागणी काही संघटनांकडनं होतीये. गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी याबाबतची मागणी केलेली आहे. त्यावरून आता चर्चा सर्वत्र सुरू होऊ लागली. संपूर्ण देशातच हा नियम लागू करावा अशी मागणी समाज माध्यमांवरती होतीये. याबाबत ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी सांगितलं की मुंबईमध्ये अंडी विक्रेत्यांकडनं खरेदी केलेली अंडी 1-2 दिवसातच खराब होतात. खरेदी करत असलेली अंडी ताजी आहेत की फार दिवसांपूर्वीची याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. काही ठिकाणी अंडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती अंडी खराब निघाल्यानं ती फेकून द्यावी लागतात. अशा खराब अंड्यांची विक्री करताच कामा नये. यासाठी महाराष्ट्र सरकारनं उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती अंड्यांवरती एक्सपायरी डेटची सक्ती करणारा निर्णय घ्यायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, व्यायामपटू, रुग्ण यांना प्रोटीनसाठी आहारामध्ये प्राधान्यानं अंड्यांचा समावेश करावा लागतो. आहारतज्ज्ञ देखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गांभीर्यानं विचार करून राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळ रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावीत असंही आता समाज माध्यमांमध्ये सांगितलं जाते. तर मग मित्रांनो, आता महाराष्ट्रात देखील अंड्यांवरती एक्सपायरी डेट येऊ शकते, कारण सरकार याचा गांभीर्यानं विचार करत आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.